वडी केल्यानंतर त्याच्या देठाचं काय करता तुम्ही? फेकून देता ना? पण आता अजिबात असं करायचं नाही. कारण आता आपण करणार आहोत अळूच्या देठाची मस्त भाजी. खरं सांगू का? ही भाजी माझी आई मी खूप लहान असतानापासून करताना बघितलेलं आहे. आज ती साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि चवीला इतकी भारी लागते ना. आता लहानपणी जनरली आपल्याला भाज्या आवडत नाही, पण मला ही भाजी खूप आवडायची. करायला एकदम सोपी आहे. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि आता इथून पुढे अळूवडी केल्यानंतर देठं फेकून देऊ नका. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत खूप वेगळी रेसिपी, अळूच्या देठांची भाजी, जी करायला खूप सोपी आहे आणि चवीला एक नंबर लागते. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा ठेचलेला लसूण, 2 बारीक चिरलेले कांदे, साधारण मूठभर 1 तासभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ, 2-3 चमचे भाजलेल्या दाण्याचं जाडसर कूट आणि आपल्याला लागतील अळूची देठं. तर जवळपास एक 10 ते 15 पानांची देठं मी घेतलेली आहेत. तर बघितलं किती कमी साहित्य आपल्या घरातल्या मसाल्यांमध्येच ही भाजी तयार होते आणि मला लहानपणापासून ही भाजी खूप आवडते बरं का. जेव्हा जेव्हा आमच्याकडे वडी असायची तेव्हा तेव्हा ही भाजी आई करायचीच. आता हे बघा, हा वडीचा अळू असतो ना, त्याची देठं असतात काळी. शक्यतो त्याचीच ही भाजी करायची. भाजीची जी देठं असतात ती आपण तर भाजीमध्ये घालतो, त्यामुळे जेव्हा वडी करतो ना त्यावेळी या देठाची भाजी करायची. आता ही देठं तयार कशी करायची, तर या देठांचं ना आधी साल काढून घ्यायचं. अगदी सहज निघतं. याने ना हात थोडे काळे आणि चिकट होतात. तर साल काढून झालं की मग थोडंसं लिंबाचा रस लावून हात चोळून घ्यायचे. अगदी सहज साल निघतं, जास्त वेळ लागत नाही. चला आता मी ना सगळ्या देठाचं साल काढून घेते. आता सगळ्या देठाचं आपण साल काढून घेतलंय. थोडं थोडं देठ साल राहिलं तरी चालतं. आता याला चिरून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं मी चिरून घेते आहे या प्रकारे. साधारण ना आपलं बोटाचं पेर असतं तेवढं लांब लांब मी चिरते. मला आठवते लहानपणी जेव्हा आई ही भाजी करायची की नाही, तेव्हा ती देठं सोलायला मला खूप आवडायचं. अगदी छान पटापट निघतं ना त्यामुळं. बरं, आपण ही देठं सोलून घेतली. आता लगेच भाजीला फोडणी द्यायची आहे. पण त्याआधी इथं बघा, मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली. साधारण मूठभर डाळ असेल. ती मी स्वच्छ धुवून 1 तासभर आधी भिजायला घातली होती. अर्धा तास आधी भिजायला घातली तरी चालणार आहे. किंवा तुम्हाला हरभऱ्याची डाळ वापरायची नाही, तुरीची, मसुराची, मुगाची डाळ कुठली पण डाळ वापरली तरी चालेल. आमच्याकडे मटकीची डाळसुद्धा वापरतात. आता आपली तयारी झाली आहे, भाजीला फोडणी देऊया. तर फोडणीसाठी आपण कढई गरम करूया. त्यामध्ये घालूया तेल. याला ना तेल थोडं जास्त, म्हणजे साधारण 3 चमचे तेल मी घालते आहे. थोडीच होते भाजी, जास्त होत नाही. तेल चांगलं गरम करूया. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हे बघा, हाताची बोटं बघा अशी काळी झालेली आहेत. आपण देठं सोलली ना त्यामुळं असं होतं. कांदा चिरल्यानंतर किंवा लसूण सोलल्यावर जो वास येतो ना हाताला, लिंबाचा रस चोळायचा आणि फक्त धुवून घ्यायचं, लगेच वास निघून जातो. आता तेल तापलंय, फोडणी करूया. मोहरी अर्धा चमचा. मोहरी चांगली तडतडून द्यायची. जे नवशिके कुणी बघत असाल ना, तर तुम्ही फोडणी देताना ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. मोहरी टाकली की आधी ती तडतडून द्यायची आणि मग जिरं घालायचं. दोन्ही एकत्र शक्यतो घालू नका. आणि मोहरी तडतडणं गरजेचं आहे. मोहरी तडतडली की घालायचं जिरं, गॅस कमी, हिंग, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि याला परतून घेऊया. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचायच्या. हे परतलं. आता घालूया कांदा. या भाजीला कांदा भरपूर घालायचा. आता कांदाही आपल्याला चांगला परतायचा आहे. हलका मऊसर होईपर्यंत 2-3 मिनटं परतूया. तर कांदा आपला मऊसर परतला. आता यामध्ये घालूया हरभऱ्याची डाळ भिजवलेली, हळद, थोडीशी मिरची पावडर, मसाला मी थोडा जास्त घालते आहे 2 चमचे, आणि थोडी कोथिंबीर. याला आपण थोडं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी आणि याला 2 मिनटासाठी चांगलं परतून घेऊ. तर डाळ चांगली परतली. आता मी परत थोडंसं पाणी घालते आहे. याला मिक्स करूया. यावर झाकण ठेवू आणि याला 2 ते 3 मिनिटांची वाफ काढू. तर 1-2 मिनटं वाफ काढली, त्यामुळे काय आहे ना, डाळ चांगली म्हणजे अर्धवट शिजली जाते. आता यामध्ये घालूया
कापलेली अळूची देठं. सोबतच घालूया चवीपुरतं मीठ. याला चांगलं मिक्स करूया. देठं चांगली परतली. आता यामध्ये घालूया थोडंसं पाणी. ही भाजी सुकीच असते, पण तरी पण आपण देठं शिजण्यापुरतं, थोडीशी डाळ शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घातलं. यावर झाकूया आणि याला 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजवूया. फक्त मध्ये मध्ये एकदा हलवून घेऊ. आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण याला मंद आचेवर शिजवलं. बघा काय मस्त भाजी दिसतीये. छान झाली आहे ना. ही देठं तर काय अगदी पटकन शिजतातच, एकदम लगेच मऊ शिजली जातात. फक्त सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया भाजलेला दाण्याचा जाडसर कूट आणि थोडीशी कोथिंबीर. याला मिक्स करूया आणि फक्त 2 मिनटं परतूया. दाण्याचा कूट मी नेहमी शेवटी का घालते, यामुळे काय आहे ना, तो असा कुरकुरीत लागतो. रस्सा भाजीला आधी घालायचा आणि सुक्या भाजीला शेवटी घालायचा. आणि हे घ्या, गॅस करूया बंद. 2 मिनटं परतून घेतलं आणि आपली ही मस्त चमचमीत अशी अळूच्या देठाची भाजी तयार झाली. तर इथून पुढे आता अळूवडी जेव्हा करता की नाही, त्यावेळी ही देठं फेकून द्यायची नाहीत. या पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा, खूप भारी लागते. आपल्या घरातले जे काही मसाले असतात ना, ते मसाले घाला. आता जरुरी नाही की कांदा लसूण मसालाच असला पाहिजे. तुम्ही जे कोणते मसाले वापरता ते मसाले वापरून करा, तुम्हाला नक्की आवडणार. ही भाजी चपातीपेक्षा ना ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.